संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत सेवावे असो ठावे सकळा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवकीर्ता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबार महाराज यांचा चार चरणाचा देव संताचा अभेद सांगून मूर्तीच्या बाबतीत नेमकी भूमिका काय त्याचं चिंतन मांडून खऱ्या अर्थानं देवापेक्षा साधू कसा श्रेष्ठ आहे याची भूमिका महाराज कथन करतात. विठ्ठला परिहार द्यायचा तो असा आपल्या गावात नूतनच श्री गणेश विठ्ठल परमात्मा आई रुक्मिणी आई साहेब हनुमंतराय या मासंत आणि देवाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात मोजे भोयेगाव या नगरीत चालू आहे. विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या गाथ्याचं पारायण चालू आहे. गोड अशा प्रकारचं आयोजन हरिभक्तीपरायण आदरणीय मधुकरजी महाराज आदरणीय पुंडलिक महाराज या दोन्ही महात्म्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारा हा भक्ती उत्सव देवाच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादाने गावकऱ्याच्या सहकार्यात गोड अशा प्रकारची गंधर्वासारखी गायक मंडळी इंद्रासारखी वादक मंडळी आमच्या हरिभक्तीपरायण माधव महाराज असतील नितीन महाराज असतील चव्हाण महाराज असतील त्याच्याबरोबर चांगदेव महाराज असतील रमेश महाराज आदी करून निळोबाराय महाराज किरण महाराज समाधान महाराज सर्व महाराज मंडळीच्या एकत्रीकरणात हा भक्ती उत्सव चालू आहे. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. गंधर्वासारखी गायक इंद्रासारखे वादक परीक्षितीसारखे ऐकणारे फक्त वक्ता शुकदेव नाही. आणि वेळही भरपूर झाला आपण प्रतीक्षा केली खरं सांगू का प्रतीक्षेनंतर जे भेटते ते फळच चांगलं असते बरं का. विठ्ठला शिवाय त्याला गोडवाई येत नाही. आणि विशेषत्वानं सांगायचं झालं तर येतपर्यंत एक दिवस काय सायास होता माझं मला माहीत आहे. आलो येथवरी बहु सायास आहे. पण मी जिथं राहायचो ना देवा त्याच्या पुढं शाळा आहे बरोबर. मी राहतो त्याच्या घराच्या समोर माझ्या शाळा होती. मी तिथं वस्ती करायचो तिथं राहायचो. राहते वेळेस त्या शाळेत एक शिक्षक यायचे. ते कधीच वेळेत यायचे नाही. कधी 8ला कधी 9ला कधी 10ला कधी 12ला कधी 4ला. आणि बाहेर पडतेच बराबर 5ला बाहेर पडायचे. शाळेतून 5ला बाहेर पडायचे. मला काही ते राहुल्या गेलं नाही. एक दिवस त्या सरांना भेटून विचारलं सर शाळेत येते वेळेस तुमचा एक टाईम नाही पण बाहेर पडतोच बराबर 5लाच बाहेर पडता. त्यांनी फार गोड उत्तर दिलं म्हणे महाराज शासनाचा नियम आहे शाळेत सकाळी 8लाच आलं पाहिजे आणि बाहेर 5लाच पडलं पाहिजे. पण कार्यबाहुल्यामुळं मला एक वेळ कधी सांभाळणं शक्य झालं नाही. म्हणून मग मी एक विचार केला एक जर आधी सांभाळला नाही तरी काही हरकत नाही पण आपण अंत सांभाळायचा हे त्यांनी मला तिथे शिकवलं. काय सांगायचं मला वाटते जवळजवळ आता काही वेगळं सांगण्याची गरज नाही. चिंता करू नका. सगळ्या तरुणाचं सहकार्य तरुण ज्या कार्यक्रमात आहे ते कार्यच तरुण जाते बरं का. असं गोड अशा प्रकारचं या कार्यक्रमाचं आयोजन आहे. परमात्म्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे. देवाची मूर्ती काय महाराज देवाच्या मूर्तीची तिथं चेतन आहे. भक्तिशास्त्रात देवाची मूर्ती चिन्मय रूपतेनं मांडलेली आहे. देवाचं रूप लीला धाम चिन्मयतेनं आपण त्याचं दर्शन घ्यावं. वारकरी संप्रदायाच्या मूर्तीच्या बाबतीत असणारी भूमिका अशी आहे. वारकरी संप्रदाय सांगतो देवाची मुख्य उपासना जर काय असेल तर भगवान परमात्म्याची सगुण उपासना आहे. मुख्य उपासना सगुण भक्ती. संतांनी आम्हाला सांगितलं वृत्तीला आलंबन लागते आणि वृत्ती कुठंतरी स्थिर करण्यासाठी ती वृत्ती कुठं स्थिर होत असेल. जगात भरपूर मूर्ती आहेत पण खऱ्या अर्थानं परमात्म्याच्या मूर्तीच्या ठिकाणी ज्यावेळेस वृत्ती स्थिर होते त्यावेळेस त्याला आत्मिक समाधान लाभून ते सुख त्याला प्राप्त होते. म्हणून मूर्तीची उपासना मुख्यत्वानं मानण्यात आलेली आहे. विठ्ठल भगवान परमात्म्याच्या मूर्त्या आता देव बैसले सिंहासनी देव सिंहासनावर आरूढ होणार आहेत. ही आपली एकच जबाबदारी आहे. यथा देहे तथा देवे. जसं देहाचे उपचार करतो तसे देवतेचे उपचार करा. देहाचे उपचार केले जसे करतो ना देहाला काय लागते सकाळी स्नानाला पाणी लागते. देवाला पाणी गेलं पाहिजे. स्नान झाल्यावर आपल्याला चहा लागते. देवाला कमीत कमी दूध तरी गेलं पाहिजे. अलग लक्षात. आपल्याला कधीतरी नाश्त्याला लागते कधीतरी जेवण लागते. नाही 2 टाइम तर कधी 1 टाइम तरी देवाला नैवेद्य देवाला नैवेद्य दाखवायचा नाही.
मला ते सांगायचं आहे. कधीतरी देवापर्यंत तो नैवेद्य आला पाहिजे, देवाला कधीतरी विनंती केली पाहिजे. आपल्याला गरमीच्या दिवसात खऱ्या अर्थानं काहीतरी थंडीचं पाहिजे, कधीतरी देवाला फॅन असावा असं वाटलं पाहिजे. अशी संवेदना जर देवाच्या मूर्तीच्या संबंधानं चित्तात आली तर ती मूर्ती आपल्याला चेतन होऊन कृपा करते. अशी पुराणात कितीतरी उदाहरणं आहेत. विठ्ठल महात्मे म्हणतात मूर्तीची साधना करायची. मूर्तीची साधना करता करता झालं असं, ती मूर्ती साधनेनं त्याच्या ठिकाणी आलेलं चेतनत्व, ती मूर्ती त्या महात्म्याशी संवाद करायची. त्या महात्म्याजवळ 1 रुपया, त्या 1 रुपयाने त्या मूर्तीचा पूर्ण ते उपचार करायचे. काही दिवसाखाली ते पैसे हरवले गेले. आता आपल्याजवळ पैसे नाही, आपण देवतेची उपासना करू शकत नाही. त्या देवतेनं सांगितलं चिंता करू नका, मी माझ्याजवळचा रुपया देतो, किती खर्च करा, हा संपणार नाही. आणि त्याच रुपयाच्या भरोश्यावर त्याने पूर्ण त्या देवतेची साधना तेव्हापासून चालू आहे, ते आत्तापर्यंत तशीच चालू आहे. विठ्ठल इतिहास मी सांगितला तुम्हाला. सांगायचं काय, आपण जशी मूर्तीची साधना करू, आता तिथं जे आपण मूर्ती प्राण प्रतिष्ठा शब्दाचाच अर्थ आहे देवा, तिथं आपण जीवत्व ओतलेलं आहे. जीवत्वम प्राणधारणात असं सूत्रच आहे, त्यात जीवत्व ओतलेलं आहे. आता ती मूर्ती चेतन आहे, सामान्य नाही. दगडाची मूर्ती नाही, त्याच्या ठिकाणी चेतनत्व अशा प्रकारचं आहे. ती मूर्ती सामान्य नाही, पण आपल्याला जसं लागते तसं त्या मूर्तीच्या ठिकाणी पाहिजे. मी तुम्हाला आळंदीतला प्रसंग सांगतो. सद्गुरू जोग महाराजच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर झालं असं, त्या स्थापना झाल्यानंतर त्याच्या ठिकाणी चेतनत्व आलं. त्या मूर्तीला नैवेद्य दाखवणं क्रमप्राप्त होतं, पण त्या दिवशी योगायोगानं झालं असं, नैवेद्य तिथपर्यंत गेलाच नाही. पंक्ती बसल्या लोक जेवू लागले. सध्या काशीच्या आपलं अयोध्येच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ज्यांनी केली ते आचार्य वेदशास्त्र संपन्न गणेश शास्त्री द्रविड, त्यांनी जोग महाराजच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. झालं असं, मूर्ती बसवली, घरी ते गेलेत, पंक्ती इकडे बसल्या, सगळा कार्यक्रम आटोपला. पण महाराजांना तहान लागली. तहान काय शांत होईना. गडवाभर पाणी पिलं, 2 गडवे पाणी पिलं, कळशीभर पाणी पिलं, तहान काय शांत होईना. त्यांना लक्षात आलं काहीतरी आपल्याकडून विधीत काही चूक झाली. काय चूक झाली असेल बरं, काय चूक झाली असेल. आणि मग ते बसल्यानंतर त्यांनी ते त्रैराक्षिक पाहिलं आणि पाहिल्यानंतर लक्षात आलं का मूर्तीचे सगळे उपचार केले, पण मूर्तीला आपण नैवेद्य दाखवला नाही. पुन्हा त्यांनी स्नान केलं, सोहळ्यात स्वयंपाक तयार केला आणि मूर्तीला नैवेद्य दाखवला. त्यांची तहान शांत झाली. विठ्ठल उपासना तशा प्रकारची घडली पाहिजे. देवाची आणि संताची मूर्ती, देव बैसले सिंहासनी. आपण ज्या भूमिकेतून त्या देवतेकडे जाऊ, त्या सगळ्यांची इच्छा ती देवता पूर्ण करणार आहे. अशा मूर्तीची स्थापना झाली. मग त्याचं चिंतन घडावं. अभंगाचा प्रपंच आहे. अभंग अतिशय सोपा आहे. या अभंगात जगद्गुरू तुकोबा महाराज संत जीवनाचा परिचय देतात. आम्हाला साधूचा परिचय नाही का, त्याचं सरळ उत्तर देतो. आम्हाला जसा परिचय अपेक्षित आहे तसा तुकोबा देत नाही. आम्हाला साधूचा परिचय चमत्कारातून, आम्हाला साधूचा परिचय आचारातून, पण साधूचा खरा परिचय स्वरूपातून. चमत्कार साधू करत नाहीत का, साधूच्या जीवनात चमत्कार नाहीत का, याचा विचार केला तो उत्तर एवढंच आहे. साधूच्या जीवनातले चमत्कार चमत्कारासाठी नाही. निळोबारा सांगतात, हे तो तुमची सहज स्थिती लोका भक्ती प्रगटावया. जगाला भक्तीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी लिलया साधूच्या जीवनात चमत्कार घडतात, पण चमत्कार ह्या साधूच्या जीवनाचा स्थायी भाव नाही. साधूच्या जीवनात आचार नाही का, आचार संपन्नता साधू राहत नाहीत का. एक काय देवा, आचारहीन पुरुषाला वेदही पवित्र करत नाही. साधूच्या जीवनात आचार आहे, आचार साधूच्या जीवनाचा स्थायी भाव आहे. पण खरं सांगू का, आचार हा साधूचा खरा परिचय नाही. कारण संप्रदाय बदलला का आचार पद्धती बदलली. संन्यास वृत्तीचा साधू आहे, त्याचे कपडे बदलले. वारकरी साधू आहे, त्याचे कपडे बदलले. संन्यास वृत्तीचा साधू आहे, त्याचा नित्यनेमाचा भाग बदलला. वारकरी आहे, त्याचा नित्यनेम बदलला. मला सांगायचं काय, प्रत्येकाचा आचार संप्रदायानुसार राहतो, पण साधू ही आचाराची सुद्धा भूमिका नाही. साधू ही खरी भूमिका कशाची असेल तर ती वृत्तीची आहे, स्वरूपाची आहे. पण आज महाराज त्या साधूचा परिचय आम्हाला स्वरूपातून देतात. स्वरूपातून देतात. आम्हाला लोक भेटतात देवा, आम्हाला साधूचा नाही भलते परिचय देतात. देवा त्याचाही देतात, देव नाही त्याचाही देतात. फिरते वेळेस लोक भेटत असतात, परिचय देतात. महाराज आमचं घर बरं का, घराचा परिचय. जाते वेळेस महाराज आमचा भाऊ, भावाचा परिचय. आमचा मुलगा,
मुलाचा परिचय, मला वाटतं इथपर्यंत बोला परिचय ठीक आहे. याच्याही पलीकडे लोक परिचय देतात. महाराज ही आमची बायको. काय गरज आहे का? बायकोचा परिचय बोलायला देण्याची काही गरज आहे का? पण तोही देतात, पण वेगळ्या भागात वेगवेगळा. काही भागात सांगतात महाराज ही आमची लक्ष्मी आहे, बायकोचा परिचय. काही भागात सांगतात महाराज ही आमची मंडळी आहे, बायकोचा परिचय. इकडे खानदेशात उतरलं तर मनी बाई से, बरोबर आहे ना? आयरणी भाषेत तिकडे मनी बाई से, तुम्हाला माहित आहे मनी बाई से, आयरणी भाषेत परिचय. शहरात आलं महाराज हे आमच्या मिसेस आहे. मी एका घरी गेलो, ती माऊली दूध घेऊन आली, यजमान माझ्या शेजारी बसलेले. त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवलं आणि मला विचारलं महाराज ह्या कोण, तुम्हाला माहित आहेत का? तुला पहिल्यांदा तुझ्या घरी आलो, माहीत असण्याचं कारण काय? त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवलं, मला तिचा परिचय दिला. म्हणजे महाराज हे आपलंच बारदान आहे. बायकोचा परिचय. मला असा परिचय आतापर्यंत झाला नव्हता, नाविन्यपूर्ण परिचय होता. मला इकडं तिला बारदान म्हणतात, पण याला काय म्हणतात हे कळलं पाहिजे. मी थोडं थांबलो, तिच्याकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं. मग तिला विचारलं ताई हे तुमचे कोण? आता ती त्याचीच बायको होती, बोलायला तेवढीच खमंग. तिने त्याच्याकडे बोट दाखवला आणि मला परिचय दिला. म्हणजे महाराज हे आमचं ना भंगार आहे. तेव्हा या भंगाराचा आणि बारदानाचा परिचय काहीच गरजेचा नाही. जीवनात परिचय व्हावा साधूचा, जीवनात परिचय व्हावा देवाचा. का? ऐका ना, ऐका. या जीवनात दोन अंगाने आपण जीवन जगतो. एक संपन्न जीवन आहे आणि एक सफल जीवन आहे. संपन्न जीवन त्याला म्हणतात ज्या जीवनात भौतिक सुखाची रेलचेल आहे, गडगंज प्रॉपर्टी आहे, जीवन संपन्न आहे. पण ऐका, जीवन कितीही संपन्न जगा, शेवटी माती खात जावं लागतं. कोरोनाने आम्हाला पटवून दिलं. बँकेतले बँकेत, तिजोरीतले तिजोरीत, खिशातले खिशातले खिशातच. किती संपन्नता असू द्या, माती खात जावं लागते. ते कल्याणची घटना, टीव्हीवर बातमी पाहिली असेल तुम्ही. 1500 कोटीचा मालक कोरोनात सापडला, तसाच गेला. पीपी किट मध्ये बांधून प्रेत आणलं. चितेवर टाकता टाकता प्रेत खाली पडलं. ज्यांच्यासाठी 1500 कोटी कमावले देवा, एकही जवळ यायला तयार नाही. बांबूनी प्रेत लोटलं. किती कोटीवाल्या सांगत आहे मी तुम्हाला, ऐकत आहे तुम्ही? म्हणून माझा विषय चालला. जीवन कितीही संपन्न जगा, माती खात जावं लागतं. जीवन संपन्न जगण्यापेक्षा जीवन सफल जगा. आणि जीवन सफल कशाने होत असेल तर त्याला दोनच परिचयाची गरज आहे. एक तर देवाचा किंवा देवमान्य साधूचा. दोन परिचय झालं का जीवन सफल होते. पण तुकोबरा गाथात 88 दोन परिचय देतात. कधी देवाचा परिचय देतात आणि कधी साधूचा परिचय देतात. वेगळ्या अंगाने देतात, वेगळ्या स्थितीतून त्यांचा परिचय देतात. आता मी बाकीकडे जातच नाही, मर्यादित घड्याळ आहे. हे सगळे जरी परिचय असले तरी मुख्य देवाचा परिचय स्वरूपातून देतात आणि मुख्य साधूचा परिचय सुद्धा तुकोबर आहे स्वरूपातून देतात. आज तुकोबर त्या साधूचा प्रथम चरणात स्वरूपातूनच परिचय देतात.
त्या संतांचा वास्तव परिचय देतात. कोण आहेत हे संत? तुकोबरांचा देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. एकच शब्द, एकच वाक्य डबल आहे. एकच शब्द डबल वापरला तरी साहित्यात त्याला द्विरुक्ती नावाचा दोष म्हणतात. महाराज एक वाक्य डबल वापरतात, देवते. काहून आठवलं नाही म्हणून पाठवलं का? ते आपलं आहे. साठवलं, आठवलं, पुढच्याला पटवलं, पटलं नाही तर कटवलं, हे आपलं आहे. संतांचं वाङ्मय आहाच नाही, खोल नाही. देव समुद्राहून खोल अर्थ भरीत आहे. एकच शब्द, एकच वाक्य डबल का वापरतात? द्विरुक्ती दोष आहे, पण कधी कधी चालते. कुठं कुठं चालते? उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण उंबऱ्याच्या बाहेर पडलो, तो आपल्या दारातून घरात येत आहे. आपण त्याला पाहिलं, काय म्हणतो मग त्याला? राम राम, या 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 काय आहे? या 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 काय आहे? मला वाटते द्विरुक्तीच नाही, तुरुक्ती आहे, चतुरुक्ती आहे. आदर आहे तिथं द्विरुक्ती चालते, तिथं दोष होत नाही, तिथं गुण होते. एखाद्या माऊलीनं स्वयंपाक केला, ज्यांच्यासाठी केला, जेवायला बसले पण त्यांचं पोट बिघडलेलं, ते असा हात फिरवतात आणि मग तुम्ही वाढायला जाता. काय म्हणता मग? वाढायला गेल्यावर काय म्हणता तुम्ही? घ्या, तुमच्या घरी भेटत नाही हादाडा, असं म्हणत नाही. काय म्हणता मग? काय म्हणता तुम्ही? अहो घ्या 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 घ्या, हे घ्या 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 काय आहे? हे घ्या 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 घ्या, द्विरुक्ती आहे, तुरुक्ती आहे, चतुरुक्ती का? याचं उत्तर आहे आदराचा विषय, आग्रहाचा विषय, तिथे द्विरुक्ती चालते. आणि दररोज आपण हरिपाठ म्हणतो, हरिमुखे म्हणा. हरिमुखे किती वेळा? 2 वेळा. का? का? त्याचं उत्तर आहे हरिपाठातला सिद्धांत आहे, हरिमुखे म्हणा. सिद्धांताचा विषय पुन्हा पुन्हा सांगितला पाहिजे. सिद्धांताचा विषय आवृत्ती सकृत उपदेशात असं ब्रह्मसूत्र सूत्रच आहे. महत्वाचा विषय पुन्हा पुन्हा सांगावा. पण छांदोग्यात तत्वमसी महावाक्य 9 वेळा. या अभंगात महाराज देवते संत, देवते संत 2दा का म्हणतात? ऐका, हे 3 कारण आहेत. पहिलं, वर्णविषयाच्या विषयी, संतांच्या विषयी परमादर तुकोबाराच्या चित्तात आहे म्हणून देवते संत, देवते संत. तुम्ही आम्ही संतांची देव म्हणून साधना करावी म्हणून देवते संत, देवते संत. आणि देव आणि संत एक आहेत, हा अभंगातला मुख्य प्रतिपाद्य सिद्धांत आहे म्हणून देवते संत, देवते संत. 3 कारणांनी तुकोबार म्हणतात देव आणि संत एक आहेत. म्हणजे महाराज कसं काय? काय म्हणजे कसाही विचार करी काय? म्हणजे कसाही म्हणजे कसाही करू नको. शास्त्र सांगते त्याच्या मर्यादेत कर. काय झालं? मी बोलत आहे पण माझ्या तोंडात बोलण्यासारखं वातावरण राहिलं नाही, पूर्ण जीभ सोडलेली. त्याला भरपूर कारण आहे. आता ते मीमांसा मी काही करत नाही म्हणून थोडं थोडं तोत्र आलं तरी काही हरकत नाही, पूर्ण जीभ गेलेली. देव आणि संत गुणाच्या दृष्टीने एक आहे, स्वरूपाच्या दृष्टीने एक आहे, सामर्थ्याच्या दृष्टीने एक आहे. त्याला गौनिवृत्ती म्हणतात. गौनिवृत्ती. गौनिवृत्ती कशाला म्हणतात सोपं सांगू का? पाठीमागं तुमच्याकडे कोरोना आला होता का? कोरोना चांगला होता का वाईट होता? कोरोना वाईट होता. माझं मत आहे काही अंशात कोरोना चांगला होता. कोरोना काही चांगल्या गोष्टी शिकवल्या किंवा? पहिली चांगली गोष्ट कोरोनाने शिकवली, आपुले कोणीच. कोण शिकवलं? वाईट होता कोरोना. अहो कोरोनानं किती जरी जवळचा महाराज जरी असला तरी लोकांनी घरात घेतला नाही. महाराज काय सांगायचं तुम्हाला? दुसऱ्याचं जाऊ दे, आत भीती. माझंच सांगतो महाराज, गांगुडे महाराज. एक गावाकडे गेलो, ते लॉकडाऊन झालं. गावाच्या शेजारी कीर्तन केलं. म्हणलं आता गावीच जाऊ म्हणून फोन केला. अख्खं गाव भावकीचं. तर मी येतो, त्यांना लक्षात आलं महाराज आळंदी रिटर्न होत आहेत. अख्खं गाव भावकीचं, पोलीस पाटील आमचा, सरपंच आमचा, सगळे आमचेच. फोन केल्यावर रात्रीच मीटिंग गावात बसली, महाराज आळंदी रिटर्न होत आहेत. आणि तेवढ्यात त्यांनी मला रिटर्न फोन केला, महाराज तुम्ही काय गावात येऊ नका, तुमची व्यवस्था आम्ही शेतात आंब्याखाली केली जिवंतपणे. तेव्हापासून एका वाक्याचा अर्थ माझ्या लक्षात आला, आमची माती आमची माणसं. कोरोना वाईट होता? वाईट होता कोरोना. हे कोणी शिकवलं महाराज? आपुले कोणीच नव्हती, संतांनी सांगितलं, कोरोनाने पटवून दिलं. दुसरी कोरोना एक चांगली गोष्ट शिकवली. कोणती? कमी लोकात लग्न होऊ शकते. कोणी शिकवलं? नवरीच्या बापाचं दिवाळ न काढता लग्न होऊ शकते. कोणी शिकवलं?
कारण कोरोनातल्या लग्नात वरमाय रुसत नव्हती. तिला सांगलं रुसण्यात वेळ घातला, तिकून का पोलिसाची गाडी आली तर तुलाच क्वारंटाईन करून देतो म्हणून त्या भानगडीत ती पडत नव्हती. असं ते कोरोनातलं लग्न. तिकडं कोरोना वाढला, मैत्रीण लग्नाला येऊ शकली नाही. दिवाळीला ते कोरोना ओसरला, दोघी मैत्रिणी माहेरी आल्या. विचारलं का ग बाई तुझ्या लग्नाला येणं शक्य झालं नाही, कोण कोण असते ग तुझ्या सासरी? तिनं सांगितलं बाई मला सासू आहे सासरे. कसे ग कसे म्हणल्यावर तिनं उत्तर दिलं शंकर पार्वती सारखे. सासू सासऱ्याचं वर्णन केलं. त्याला विचारलं का ग तुझे पती कसे आहेत? पतीच्या विषयी प्रश्न विचारला. थोडी लाजली. अगं खूप चांगले, तुला काय सांगू खूप चांगले. अगं कसे आहे सांगशील का? म्हणे बाई माझं भाग्य इतकं चांगलंय, इतके चांगले पती भेटले तुला काय सांगू, महादेवाच्या पुढचेच आहेत म्हणे. बहुतेक तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाही. तुमच्या गावात किरण महाराज महादेवाचं मंदिर नाही का? लोक आता प्रदीपजी मिश्रांनी तिकडे प्रवृत्त केले. तुम्ही जात असाल ना महादेवाच्या मंदिरात? आता तुम्ही जात असाल ना? मग ते महादेवाच्या पुढे काय असते हो? तिला विचारलं पती कसे, तिने उत्तर दिलं महादेवाच्या पुढचेच आहेत. म्हणजे हा आता आलं तुमच्या लक्षात. हा ऐका ना, तिला म्हणायचं नव्हतं माझे पती नंदी बैल आहेत म्हणून, म्हणायचं नव्हतं. म्हणत असतात नवरा माझ्या उत्तर इकून आलं पाहिजे. नवरा माझ्या मुठीत आहे, पतीचं वर्णन केलं. त्याला विचारलं का ग तुला जाऊ आहे का? म्हणे खूप चांगली आहे. दीर सगळ्याचं वर्णन करता करता शेवटी विचारलं तुला ननंद आहे का? ननंद. ननंद शब्द ऐकला नाकतून मुरडलं. म्हणे आहे ना. म्हणे कशी आहे? म्हणे लवंगी मिरचीच आहे. विठ्ठल मला विचारायचं देवा, लवंगी मिरची हिरवी आहे, ननंद हिरवी आहे का? मग नंदेला लवंगी मिरचीची उपमा का? उत्तर ऐका, लवंगी मिरची तिखट आहे तसा नंदेचा स्वभाव तिखट आहे. याला गुणाचा भेद म्हणजे गौणीवृत्तीचा भेद म्हणतात. देवसंताचा विचार करा. देवसंतात गुणाचा भेद आहे, देवसंतात स्वरूपाचा भेद आहे, देवसंतात सामर्थ्याचा भेद आहे. विठ्ठल हरी जसा आहे ना तसेच हरिदास आहे. हरी तैसे हरीचे सारखं आहे महाराज. देवाकडे जे गुण आहेत साधूकडे तेच गुण आहेत. किती गुण आहेत देवाकडे ऐका. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू. त्याला भगवान का म्हणायचं? ज्ञानोबाला सांगतात त्याच्याकडे 6 भग आहे. पुराण असं वेगळा विचार म्हणते. पुराण विचारलं भगवान कोणाला म्हणायचं? पुराणाची व्याख्या आहे प्रलयम प्रलयम भूतानाम गतिम गतिम वृत्तिम विद्यान विद्यांच सवाचो भगवान इति. त्याला भगवान म्हणा. कोणाला? उत्पत्ती स्थिती लय ह्या तिन्ही क्रिया ज्याच्या सत्तेनं घडतात. या श्लोकाचा शॉर्ट फॉर्म म्हणजे आपल्याला माहित असणारा शब्द आहे GOD. जनरेशन, जनु जनरेट, ऑपरेशन ऑपरेट आणि डिझॉल्व ह्या तिन्ही क्रिया ज्याच्या सत्तेनं घडतात असं एक कॉन्स्टंट तत्व आहे. त्याला म्हणतात देव, त्याला म्हणतात भगवान. त्याला भगवान का म्हणावं? त्याच्याकडे 3 शक्ती आहे. त्याला भगवान का म्हणावं? त्याच्याकडं 6 गुण आहेत म्हणून त्याला भगवान म्हणा. देव आणि संत सारखे कसे बाबा? दोघांचे गुण सारखे. देवाकडे यश आहे, साधूकडे यश आहे. देवाकडे यश आहे. देवाला कधी पराजय माहित नाही. देव कधी पराजित होत नाही. देवाला जसा पराजय माहित नाही तसं आमच्या साधूलाही पराजय माहित नाही. सांगू तुम्हाला, ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायात देव अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुझं नाव घेऊन जर एखाद्या कामाला एखाद्या दिशेला चाललो तर त्या वाटेला अपयश उल्लंघन करून जाते. देवाच्या मुखातील शब्द आहेत ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायात. देव म्हणतात तुझी येणी नामे अपयशी दिशाची लंघिजे. तुझ्या नामाने अपयश दिशेचं उल्लंघन करून जाते. याचा अर्थ काय? देव जसा यशस्वरूप आहे तसे संत यशस्वरूप आहे. विजय नाम अर्जुन विख्यातू विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथू श्रीयसी विजय निश्चित्व असं निजेत. 18वा अध्याय. मला सांगायचं काय? देव जसा आहे तसे संत मायबाप आहे. देवाकडे यश आहे, साधूकडे यश आहे. देवाकडे श्री आहे, साधूकडे श्री आहे. श्री म्हणजे सौंदर्य, श्री म्हणजे संपत्ती. कोशात भरपूर अर्थ आहेत श्री शब्दाचे. देव सुंदर आहे. किती सुंदर आहे? आपण दररोज म्हणतो राजस सुकुमार. किती सुंदर आहे सांगू तुम्हाला, किती सुंदर आहे. ऐका ना, एकदा तो बालकृष्ण उठला. सकाळी सकाळी उठला. लहान कृष्ण दारात आला, हात वर केले, आळस देत आहे. राधा शेण टाकायला निघलेली. जाता जाता राधेचं लक्ष कृष्णाकडे गेलं. कृष्णाचं ते मुख राधेनं पाहिलं. कृष्णाच्या त्या मुखाने राधेचं
आकर्षण केलं. ते रमणीय कमनीय कृष्णाचं रूप राधेला पुढे जाऊ देत नाही. राधा थांबली, कृष्णाच्या जवळ आली. कृष्णाला पाहिलं, शेणाच्या पाठीत हात आहेत, शेणाची पाठी डोक्यावर आहे, पातळ शेण पाठीत आहे. राधानं विचारलं, कृष्णा झाली का रे झोप? म्हणे हा. असं बोलायला आधीच असा होता बाबा खोडकर. शेणाच्या पाठीतल्या राधेनं हात काढला आणि झोपेतून उठलेला कृष्ण त्याचा असा गाल पकडला, गालगुच्चा घेतला. शेणाच्या पाठीतल्या हाताला काय झालं असेल? गालाला काय लागलं? शेण लागलं. कृष्णाने पाहिलं राधेने आपल्या गालाला काय लावलं, लक्षात आलं शेण लावलं. असाच खोडकर होता तर त्याची खोडी गेल्यावर गप राहायचं का? खाली शेण पडलेलं होतं, त्याला राग आला, त्याने शेण उचललं, रागे रागे राधेच्या अंगावर मारून फेकलं. परिणाम असा झाला, राधेची साडी शेणानं भरली. राधेची साडी. राधा वैतागली, महाराज चिडली, माझ्याकडून थोडं शेण गालाला लागलं, कृष्णानं सगळ्या सर्व कपड्यावर माझ्या शेण टाकलं. राधा रागावली, राधा थांबली, राधेनं शेणाची पाठी खाली ठेवली, रागे रागे कृष्णाच्या जवळ आली, कृष्णाची मान पकडली, शेणाच्या पाठीजवळ कृष्णाला आणलं आणि शेणाच्या पाठीत कृष्णाचं तोंड दाबलं. काय झालं सर? काय झालं सर? नाही आलं लक्षात तुमच्या? उद्या शेणाच्या पाट्या भरून घ्या आणि तोंड उत्तर लक्षात येईल की हो. काही त्याच्यासाठी अभ्यास करण्यासारखी गरज नाही. ऐका ऐका, शेणाच्या पाठीत तोंड दाबलं, काय झालं असेल? काय झालं असेल बा? तोंड भरलं असेल, दुसरं काय? हुशार आहे वा. तोंड शेणाने काय झालं? भरलं. भक्ती शास्त्राने हेच उत्तर दिलं, गोमय मंडित भाल कपोलम. गोमय म्हणजे शेण, मंडित म्हणजे भरलं, भाल कपोल म्हणजे चेहरा. कृष्णाचा चेहरा शेणाने भरला. आता मी तुम्हाला विचारतो, चेहरा शेणाने भरल्यावर कोणी सुंदर दिसते का हो? आणि तसं जर दिसत असतं तर साधा युक्तिवाद तुमच्या समोर करतो. चेहऱ्याला शेण लागल्यावर कोणी सुंदर दिसलं असतं तर मेकअप बॉक्स मधल्या क्रीम गेल्या असत्या आणि तिथं शेणाच्या पाट्या भरून आल्या असत्या. ज्या अर्थी मेकअप बॉक्स मध्ये शेण नाही, त्या अर्थी शेण लागल्यावर कोणी सुंदर दिसत नाही. मग कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी कृष्ण कसा दिसत होता? त्याचं उत्तर भक्तिशास्त्र देते, चेतस चिन्मय स्वरूपम भासम. तो चेतस वाटत होता, चिन्मय वाटत होता, स्वरूपाचा भास होत होता. ऐका, कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी त्याचं सौंदर्य तिरोहित होत नाही. आणि आपण काय काय लावलं ते फिरून फिरून लावली तरी आपलं निखारल्या जात नाही. का नाही? याचं सरळ उत्तर आहे, परमात्मा खरा श्रीनं युक्त आहे. परमात्म्याकडे खरं सौंदर्य आहे, म्हणून श्री हा गुण देवाकडे शोभतो. म्हणून देवाला उपमा दिली, मदनाचा पुतळा. देव मदनाचा पुतळा आहे, इतका सुंदर देव आहे. या आमच्या संताकडं नाथ बाबाला ज्ञानोबाराचं दर्शन झालं. नाथ बाबाला ज्ञानोबाराचं दर्शन झाल्यानंतर नाथ बाबाला ज्ञानोबारा कसे दिसले हो? कसे दिसले? दुसरी उपमा नाथ बाबाला सुचली नाही हो. नाथ बाबा ज्ञानोबाराकडे पाहून म्हणतात, ज्ञानोबारा म्हणजे प्रत्यक्ष तेजपुंजत आहे, दिव्य तेजपुंज ज्ञानोबारा आहेत. ज्ञानोबारा म्हणजे प्रत्यक्ष मदनाचाच पुतळा आहे, दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा. परब्रह्म केवळा बोलत असे. हे नाथ बाबाच्या मुखात ज्ञानोबाराच्या संबंधानं उद्गार आहे. माझा विषय चालला, उपमा जर सारखी असेल तर भेद कुठं करताय? मग देव जसा आहे तसेच संत मायबाप आहेत. विठ्ठल नाही भिन्न भाव भक्त जो तोची देव देव भक्त आहे. दोघात कोणत्याही प्रकारचा फरक नाही. आता गुण तुम्हाला किती सांगू? तुम्हाला गुण एक एक काय तयाची कलिश्र तू किती गुण सांगू तुम्हाला? यशस्वी देव उदार आहे, पण किती उदार झाला तरी आपलं पद देत नाही. आपलं पद, आपली खुर्ची देत नाही देव.
आणि खरं सांगू का, देवाच्या खुर्चीची अभिलाषाही करू नये म्हणजे पाप आहे पाप. राया विठोबाचे पद जो अभिलाषी पातकाची राशी तुका म्हणे. देव उदार झाला तर आपलं पद देत नाही, पण साधू उदार झाले तर आपलंच पद देतात, आपल्या पदावर बसवतात. नाही नाही, आपल्यासारखं ते तात्काळ करतात, काळवे नाही. करतात, आपल्या पदावर आरूढ करतात. ही उदारता साधूची आहे. माझा विषय चालला, देवही उदार आहे, साधूही उदार आहे. यश श्री अवतारे ज्ञान देव सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ज्ञानोबाराला देव म्हणतात, ऐके गा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. फरक कुठं आहे? सगळे गुण काही सांगत नाही, पण देव जसा आहे तशी संत मायबाप. देव अवतार कुठीतला आहे आम्हासाठी. साधूचा विचार करायचा झाला तर साधू सुद्धा अवनी तलावर जन्म घेऊन येत नाहीत, त्यांचा सुद्धा अवतारच आहे. मग फरक कुठं आहे? देवही अवतारी आहे, साधू अवतारी. फरक कुठं आहे? फरक आहे ना, कुठं फरक आहे? देवाचा अवतार कोणासाठी? अतिशय चांगला त्याच्यासाठी, नाही तर अतिशय वाईट त्याचा फडशा पडाय. देव देव दोघांसाठी येतो, चांगल्यासाठी तरी येतो, नाही तर वाईटासाठी तरी येतो. संत कोणासाठी येतात? तुमच्या आमच्यासाठी. तुमच्या आमच्यासाठी म्हणजे म्हणाव तेवढा चांगला नाही, म्हणाव तेवढा वाईट नाही, अशा मधल्यांसाठी. तुमच्या आमच्यासाठी. काही म्हणतील महाराज तुम्ही आम्हाला चांगलंही म्हणत नाही, वाईटही म्हणत नाही. मी म्हणत नाही, पटवून देतो तुम्हाला. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, या धर्म मंडपात अतिशय चांगला आहे त्याने हात वर करा बरं. नाही, तुम्ही इकडं मतदान केलं, एकाने अतिशय चांगला म्हणलं मी बरं का. अतिशय, अतिशय शब्दाकडे लक्ष असू द्या. आपण मतदान केलं बरं. अतिशय वाईट आहे त्याने हात वर करा. आता आपणच आपल्या क्रियेनं सिद्ध केलं महाराज आम्ही चांगले नाही ना आम्ही. आणि खरंच सांगतो आपण चांगले नाही ना. आपण इतक्या रात्री आपण कीर्तनाला आलो, बोला उशीर झाला तरी आपण कीर्तन ऐकायला निवांत शांत बसलो. खरंच आपण कसे आहोत? सरळ उत्तर आहे राव. कीर्तनाला कोणती लोक येतात? कोणती लोक येतात कीर्तनाला? बोलायला काय तुम्ही का घाबरत आहे? मला काही कळत नाही. चांगली चांगली म्हणून खरंच कीर्तनाला आलो, पण कीर्तन झाल्यावर आपली फटकी ठेवून दुसऱ्याची चांगली घालून झालं. या हसण्यात तुका म्हणे इथे काहीतरी आहे. माझा विषय चालला, आपण आळंदी पंढरी देहू पैठण त्र्यंबकची वारी करतो. आपण वारी करणं कसं आहे? चांगलं का वाईट आहे? चांगलं आहे, पण वय नाही झालं तरी अर्ध तिकीट काढून जातो. आलं लक्षात तुमच्या? म्हणून मी आधीच सांगितलं, आपण चांगले नाही, आपण वाईटही नाही. याच्यासाठी संतांचा अवतार. देवही अवतारी आहे, संतही अवतारी. ऐका, देव अवताराला आला कुठून? हरी वैकुंठाहून. देव वैकुंठ लोकातून आला. संत मायबापाला विचारलं, महाराज तुम्ही कुठून आलात? आम्ही देव आणि संत सारखी कशी? देव अवतारी, संत अवतारी. देव वैकुंठातून आले, संत वैकुंठातून आले. आम्ही वैकुंठवासी. देव आला का? धर्म रक्षावया अवतार. साधू आले का? धर्म रक्षावया कारणे साधू होता ती अवतार. फरक कुठे आहे?
असं म्हणतात बुवा. देवानी एखाद्या मुक्यावर कृपा केली तर मुका बोलतो म्हणे. मुकम करोती पाठ आहे आपल्याला. एखाद्या मुक्यावर देवानी कृपा केली तर मुका बोलतो. माझा प्रश्न तुम्हाला आहे, एखाद्या मुक्यावर एखाद्या साधूनी कृपा केली तर मुका बोलत नाही का हो? ऐका, साधूच्याही कृपेनं मुका बोलतो, पण साधं बोलत नाही, शास्त्र बोलतो. साधं शास्त्र बोलत नाही. देवाचा गुरु बृहस्पती त्याच्याशी होड लावण्याचं त्याचं सामर्थ्य होते. मी बोलत नाही, ज्ञानोबा त्याचा निर्वाळा देतात. आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुकया ते अंगीकारी, तो वाचस्पती शिकरी प्रबंध होडा. देवानी कृपा केल्यावर मुकाज बोलतो, साधूनी कृपा केल्यावर निर्बुद्ध पशु वेद बोलतो. झालं तर नाथ बाबा सांगतात, रेड्यामुखी वेद बोलविला. त्या निळोबा सांगतात, मैसिक पुत्रा केला वाचक वेदाचा. जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीव शिवाचा आदी परब्रह्म ठेवा. त्या होता कृपा तुमची पशु बोले वेद निर्जीव चाले विंत महिमा आगात. भगवत गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध करून भाविक लोका केला निजबोध. जयदेव जयदेव जय ज्ञान सिंधू नामस्मरणे तुमच्या तुटे बहुबंधू. निळोबारा आरती करतात. दोन्ही आरती निळोबाराच्याच आहेत. मला सांगायचं काय, देवानी कृपा केली तर मुका बोलतो, साधूनी कृपा केली तरी मुका बोलतो. देवाने कृपा केली पांगळा चालतो म्हणे. पंगुम लंघ येते. देवाच्या कृपेनं पांगळा चालतो, साधूच्या कृपेनं पांगळा चालायचा नाही का? साधूच्या कृपेनं पांगळा चालतो. तुमच्या जवळच आहे सप्तशृंगी पर्वत. सप्तशृंगी पर्वत, या सप्तशृंगी पर्वतावर चौरंगीनाथाचे हातपाय तोडून टाकण्यात आलेले आहे. चौरंगीनाथाचे हातपाय तो कलम केले, तोडून धड खाली टाकलं आणि त्या वाटेनं मत्स्येंद्रनाथ जाते. मत्स्येंद्रनाथ त्या वाटेनं जात आहे. मत्स्येंद्रनाथाची दृष्टी चौरंगीनाथाच्या हातपाय कलम केलेल्या धडावर पडली. परिणाम काय झाला, त्या चौरंगीनाथाला पुन्हा हातपाय फुटले. त्यांच्या धडातून पुन्हा हातपाय बाहेर आले आणि ते पुन्हा चालू लागले. मी बोलत नाही, ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या 18 अध्यायात याचा निर्वाळा देतात. सप्तशृंगी पर्वताचं वर्णन ज्ञानेश्वरी एके ठिकाणी आलं. काय, तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी, सप्तशृंगी पर्वतावर तो मत्स्येंद्रनाथ. काय, भग्न अवयवा चौरंगी, भग्न अवयव असणाऱ्या चौरंगीनाथाला भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. अर्थ असा आहे, चौरंगीनाथाला हातपाय पुन्हा जर फुटत असेल तर पांगळ्याला पाय देण्याचं काम जसा देव करतो तसे साधू करू शकतात. सामर्थ्य कुठं वेग,
देव जसा आहे तसे संत आहे. सोपं सांगू का, कृष्ण अवतार झाला, हातात दुधाची चरवी घेतली, कृष्ण धार काढायला बाहेर आला, राधेला पाहिलं आणि बाबा बोधला. गाईच्या खाली बसण्याच्या ऐवजी आपल्याला प्रमाण पाठ आहे, राधेला पाहुनी भुलले हरी बैल दुहतो नंदाघरी. देवाने बैलाच्या कासेत हात घातला आणि धार काढली. हे देवाचं म्हणजे कृष्णाचं चरित्र आहे. चला आमच्या संताच्या जीवनात आमचे तुकोबाराय फाल्गुनवती द्वितीयेला वैकुंठाला गेले. एक कुलती एक भागीरथी नावाची कन्या शोकवेळ झाली. इंद्राच्या डोहात पूर्ण उडी टाकली. वैकुंठ लोकातून तुकोबाराला खाली पाठवावं लागलं. तुकोबारा खाली आले. भागीरथीला बाहेर काढण्यात आलं, तिला कुरवाळलं, तिनं डोळे उघडले, पाहिलं बाबा तुम्ही, अहो बाबा लोक सांगत होते तुम्ही वैकुंठाला गेले. बाबा आतापर्यंत वैकुंठाला गेलेले कोणीच आले नाही, तुम्ही कसं काय आले? तुकोबारा म्हणे पुरी ते वैकुंठाला जातच नसतात. बाबा त्यांच्या त्या 10व्याच्या पत्रिकेवर आणि 13व्याच्या पत्रिकेवर तर असंच लिहिलेलं असते. हो काय वैकुंठ काय स्थितीच्यावर लिहिलेलं? कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमचे अमुक अमुक कुठं गेले. मी म्हणतो हब पाहायचं लिहायला काहीच हरकत नाही हो. पण पेताड संघटनेचा अध्यक्ष असतो तरी त्याच्या इथं म्युन्सिपाल्टीचा रोड त्याला पुरत नाही, तितक्याला आमचा अंतर तो कापणच कसा. तुकोबार म्हणे पोरी ते कुठं जातात मला माहित नाही, पण ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले, आमचं मूळचं स्थान वैकुंठ आहे, तिथून आम्ही आलो. पोरीनं हात धरला, घरी नेलं. म्हणे बाबा मी तुम्हाला जाऊ देणार नाही. घरी चला, घरी आणलं. बाबा जेवाय काय करू? म्हणे बाई एवढा वेळ नाही. नाश्त्याला ते मॅगी होतं का नाही मला नाही सांगायचं माझं, पण घरोघरी माता भगिनी शेवया करायच्या. तिनं शेवया केल्या. शेवयाचा भात तुकोबारच्या समोर ठेवला. आता त्याच्यावर खायला लागते, काय लागते? दूध लागते. घरात पाहिलं दूध नव्हतं, गावात फिरले दुधाचे दूध काही भेटलं नाही. इतक्या लांबून बाबा आले, आपण दूधही वाढू शकत नाही. पोरगी नाराज झाली. तुकोबाराने सांगितलं पोरी नाराज होऊ नको, रिकामं भांड तिच्या हातातलं आपल्या हातात घेतलं. जवळ वेलेश्वर महादेवाचं मंदिर, तुकोबार तिथे गेले. त्या वेलेश्वराची पूजा केली. दारात दगडी नंदी त्याला उभं केलं, त्याच्या कासेत हात घालून तुकोबाराने दगडी नंदीचं दूध काढलं. कोणाचं सामर्थ्य अधिक? देवानी चेतन नंदीचं दूध काढलं. तुकोबाराने कोणाचं काढलं? दगडी नंदीचं दूध काढलं. सामर्थ्य देवापेक्षा साधूत अधिक आहे, मानावं लागते देवा. देवाचा पाय लागला आणि दगडाची स्त्री झाली. आमच्या साधूचाही पाय लागला आणि दगडाची स्त्री झाली. एक कथा माहिती आहे तुम्हाला? रामाचा पद लागता जडशिळा झाली का. आमच्या साधूचा एका दगडाला पाय लागला आणि दगडाची स्त्री झाली. गुरुनाम गुरु मामासाहेब ऐसा महिमा घनवट गंगा जैसी चोखट जया जगी सुभट वाट झाली या ओळीवर भाष्य करतो. अर्जुनाचं चरित्र सांगतात का मामाने सांगितलं, अश्वमेध यज्ञाचा घोडा सुटला, जाता जाता एका शिळेजवळ तो थांबला. शिळेपासून घोडा पुढे जातच नाही. रक्षणार्थ सगळं सैन्य आलं, शक्ती पणाला लावली, पण घोडा पुढे जायचा, पुन्हा वापस यायचा. शेवटी धनुर्धारी अर्जुन रक्षणार्थ आला. अर्जुनाने रथातून खाली उडी टाकली. त्याच्या पायाचे रजक्कन ते उडाले, त्या शिळेवर पडले. शिळा राहिली नाही. शिळा तात्काळ स्त्री झाली. दिव्य विमान आलं, त्यात बसून ती स्वर्गाला निघून गेली. ऐका ऐका, रामाच्या पायात सामर्थ्य दगडाची स्त्री झाली. अर्जुन संत आहे, संताच्या पायात सामर्थ्य दगडाची स्त्री झाली. फरक कुठं आहे? त्यांनी उद्दालकाची शापित होती, तिचा उद्धार केला ते अर्जुनराव, आणि गौतमाची शापित तिचा उद्धार केला ते भगवान परमात्मा. फरक नाही. किती कथा सांगू तुम्हाला? एक कथा सांगतो, चिंता करू नका. एक कथा सांगतो, वेळेच्या आत पुढं जाणार नाही. 9 म्हणजे 9. आलं का लक्षात? ते राम अवतार पंचवटी प्रतिकूल अवस्था रावणानं स्वारी केली. सीतेला घेऊन गेला. अशोक वाटिकेत सीतेला ठेवलं. सीतेला वश करण्याचे नाही ते प्रयत्न रावण करतो. सीता वश होत नाही.
खिन्न मुद्रेत रावण बसला. रावणाची पत्नी मंदोदरी जवळ आली. अहो स्वामी, तुम्ही नाराज का? म्हणे काय करू मंदोदरी? अगं पहिल्यांदा सीतेला मिळवाय गेलो, धनुष्य उरावर पडला, अपमानित होऊन आलो. आता सीता माझ्या ताब्यात आहे, उपयोग काय? म्हणे झालं काय? म्हणे सीता मला वश होत नाही. मंदोदरी सांगलं नाराज होऊ नका, तुमच्याकडे विद्या आहे, त्या विद्येनं तुम्हाला कोणाचंही रूप घ्यायला जमते. तुम्ही एक करा, रामाचं मायावी रूप घ्या. जर तुम्ही रामाचं मायावी रूप घेतलं तर कदाचित सीता तुम्हाला वश होईल. हे मंदोदरीने रावणाला उपाय सुचवला. रावण हसू लागला. मंदोदरी सांगते मी तुम्हाला उपाय सुचवते, तुम्ही हसता, माझा उपहास करता. अगं मंदोदरी तसं नाही, मी रामाचं सोंग घेऊन पाहिलं. मग अगं रामाचं सोंग घेतलं रे घेतलं का अंतःकरणात स्थितीची इच्छाच राहत नाही. ऐकत आहे ना? काय आदर्शता आहे देवा, काय आदर्शता आहे. जहा राम वहा काम नाही. आमचा देव सर्वत्र आहे. काही नाही म्हणलं देव सर्वत्र आहे तर मंदिराची काय गरज होती? अरे बाबा, आमचा देव निसता मंदिरापुरता मर्यादित नाही हे आम्हालाही माहिती आहे, पण आमचं दैवत आदर्श आहे. आणि आदर्श अखंड पिढ्यानपिढ्या पुढच्या डोळ्यासमोर असला पाहिजे. आदर्श डोळ्यासमोर राहील तर पुढच्या पिढ्या आदर्श घडतील. आदर्श डोळ्यासमोर राहील तर आदर्श पिढ्या घडतील. म्हणून त्याच्यासाठी मंदिराची गरज होती. मला सांगायचं काय, रामाचं सोंग घेतलं, सीतेची आकांक्षा नाही. जहा राम वहा काम नाही. रामाचं सोंग घेतलं का सीतेची आकांक्षा नाही. रामाचं म्हणजे देवाचं चरित्र आहे. आपला विषय चालला देव आणि चला संतांच्या जीवनात, संतांच्या जीवनात चला. आमच्या तुकोबारच्या जीवनावर प्रभात कंपनीने एक चित्रपट काढला, त्याचं नाव आहे संत तुकाराम. संत तुकाराम. त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका स्वीकारणारे कल्याणचे सद्ग्रस्त आहेत विष्णुपंत पागनीस. त्या विष्णुपंत पागनीसाने त्या चित्रपटात तुकोबाराचा वेश आपलं ते पात्र स्वीकारण्यासाठी डायरेक्टरशी काही पैशाचं बोलणं केलं. एवढी रक्कम मला लागेल तेव्हा हे मुख्य पात्र मी स्वीकारायला तयार आहे. डायरेक्टर कबूल झाला. पंतांनी ती भूमिका वटवण्यासाठी तुकोबारच्या समग्र गाथ्याचा अभ्यास केला. एका नटाने चरित्राचा धांडोळा घेतला, समरस्तेतून तो अभ्यास घडला आणि त्यातून तो चित्रपट रिलीज झाला. तो इतका गाजला, इतका गाजला. अलीकडे एक चित्रपट गाजला, त्याच्यापेक्षा तो गाजला. ऐका, अलीकडे गाजलेला चित्रपट विकाराने युक्त आहे आणि तो गाजलेला विचाराने युक्त आहे. विकाराचा प्रभाव चिरकाल चित्तावर राहत नाही देवा, पण विचाराचा एकदा बसलेला पगडा पुन्हा उठत नाही. 4 पट 5 पट डायरेक्टरला नफा त्या चित्रपटापासून भेटला. ऐका, आश्चर्य सांगतो, विष्णुपंत पागनीसाने त्या चित्रपटात एकदा तुकोबारचा वेश परिधान केला. या नटाने उभ्या आयुष्यात दुसरा वेश परिधान केला नाही. पंत वाटेना निघले का लोक म्हणायचे तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले. आणि खरं सांगू का, एक नट खरोखरच तुकाराम महाराज कधी झाला काही कळलंच नाही हो. डायरेक्टर राहिलेली रक्कम आणि काही बक्षिसाचे पैसे घेऊन पंतांच्या घरी आलेत. पंत, तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत पंत. तुमच्यामुळे आमच्या चित्रपट कंपनीचा भरपूर नावलौकिक झाला, भरपूर फायदा झाला, पण कंपनीद्वारे काही बक्षिसाची रक्कम घेऊन आलो, हे पैसे तुम्ही स्वीकारावेत. पण त्यांनी हात जोडून सांगितलं मला पैसे नको. ऐका, एक काळ ज्या नटांनी पैसे ठरवले तो नट म्हणतो मला पैसे नको, पैसे घेतले नाही हा माझा मुद्दा नाही. मला याच्या पुढचं सांगायचं, विष्णुपंत पागनीस एवढे विरक्त झाले, एवढे विरक्त झाले ते भावी जीवनात प्रपंचात पडलेच नाही. ऐका, रामाचं सोंग घेतलं तर फक्त सीतेची आकांक्षा नाही आणि तुकोबाराचं सोंग घेतलं तर प्रपंचाचीच आकांक्षा नाही. सांगा ना वेगळीकता कुठे? का देव आणि संत एक नाहीत? पण तुकोबारा सिद्धांत म्हणतात देवते संत देवते संत. देव आणि संत वेगळे नाही. देव जसा आहे तसे संत आहे. देव सच्चिदानंद स्वरूप आहे, ते नाहीत का? सदेह सच्चिदानंद का नव्हती? ते देव व्यापक आहे, ते कुठं मर्यादित आहे? आगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तर याचे प्रति. देव गुणातीत आहे, साधू कुठं गुणात अटकला? गुण इंद्रिय पुढे नाही जे. देव जन्माला येत नाही. देव जन्माला येत नाही. मग आम्ही करतो ते आमचा जन्म त्याच्यावर जन्माचा आरोप करतो. देव जन्माला येत नाही. देव आतापर्यंत कधी जन्माला आला नाही. देव जन्माला येत नसतो, देव अवताराला येतो. देवाचं प्रगटीकरण असते, देव जन्माला येत नाही. जन्म जन्म म्हणजे काय? जन्म शब्दाचा अर्थ काय? प्रकृतीनं आम्हाला विशिष्ट आकार दिला आणि विशिष्ट नाव दिलं म्हणजे जन्म झाला. याच्या पलीकडे काही वेगळं होत नाही. प्रकृती देवाला नावरूप देण्यासाठी सक्षम नाही असं ज्ञानोबाराचं मत आहे. ज्ञानोबार म्हणतात सृष्टीच्या होना नरचे सर्व संहार नवेचे अतिनाथी दोहीचे पंचत्वा. सृष्टीकडून देवाची रचना केल्या जात नाही याचा अर्थ देवाचा जन्म नाही, देव प्रगट होतो, देवाचा अवतार असतो.
तसं साधूचाही जन्म नाही, साधू सुद्धा जन्माला येत नाही. सांगू प्रमाण तुम्हाला, गीता हेच सांगते, ज्ञानोबारा हेच सांगतात, तुकोबारा हेच सांगतात, आणि वेदांताचं चिंतन घेतलं तरी हेच सांगते. गीता सांगते ज्ञानी काय ते 14वा अध्याय, इदम ज्ञान उपाशित्य मम साधर्मे आगतः सर्गेपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्तीच, गीतेचं मत आहे. ज्ञानोबा असं भाष्य करतात, म्हणून जन्मक्षया अतीत जे धनंजया, जे झाले ज्ञाना इया अनुसरून. किंवा तुकोबार म्हणतात, नाही आम्हा ज्यावे मरावे लागत अहो अखंडित जैसे तैसे. आणि शेवटचं सांगू का, वेदांत सांगते जो देव आहे ना तसेच साधू आहेत. म्हणजे कशाहून म्हणता तुम्ही, म्हणजे य ब्रह्म वेदेश ब्रह्म भवती स्वयं. जो ब्रह्माला जाणतो तो ब्रह्म होतो. म्हणजे काय विशेषता म्हणजे ब्रह्मणो नास्ति जन्मतः, ब्रह्म जन्माला येत नाही. ब्रह्मणो नास्ति जन्मतः म्हणजे मग ब्रह्माला जाणणारा तो महात्मा पुनरेश न जायते, त्याला जन्म घ्यावा लागत नाही, त्याला जन्मावं लागत नाही. याचा अर्थ असा आहे, देव जसा आहे तसे संत आहे. विठ्ठल म्हणतात, देवते संत, देवते संत. देव संतात कोणत्याही प्रकारचा फरक नाही. मग प्रतिमा निमित्त मात्र आहे. उपहिताचं ऐक्य झालं का उपाधी नाममात्र बाजूला पडत असते. म्हणून देवा नाममात्र, वास्तव या दोघं एकच आहे. देव संतात कोणताच फरक नाही, हे दोघं एकच आहे. हा सिद्धांत आणखी मांडतो मी. आपल्या वेळेच्या अभावी एकच चरण सोडतो आणि बाकीचे सोडतो. कारण 2 तास महाराज अभंगावर बोलला तरी लोक म्हणतात आज महाराजांनी अभंग सोडला. आणि अलीकडल्या प्रथेनुसार 2 तास महाराज अभंग सोडून बोलला तरी लोक म्हणतात महाराजांनी आज पार अभंग सोडला. त्या दोन्हीकडे बसण्याचा मी प्रयत्न करतो. आपल्या मर्यादित वेळ चिंतन करू, संप्रदायाच्या नियमपूर्वक टाळी वाजून मोठ्या प्रमाणात एकदा देवाचं भजन करू. विठोबा माळ जप करत बस. दुसरा दिवस उजाडला, सकाळीच माळ घेऊन बसला संन्याशी बुवा, वेश पालटून. लोकांनी पाहिलं आपल्या इकडला दिसत नाही, कुठून आला का बिचारा संन्याशी. दाढी जटा पांढऱ्या दिसतात, वयोवृद्ध दिसतो, पण चेहऱ्यावर तेज दिसते. कुठचा आहे संन्याशी काय देव जाणे. पण लगेच लोक जात नाही. पहिला दिवस गेला, दुसऱ्या दिवशी सुद्धा दिसले म्हणे अहो आपण विचारलं पाहिजे. काही म्हातारे पारावर बसले, तिथे गेले, हात जोडले, महाराज की जय हो. म्हणे काय कहा से पधारे हे महाराज जी आप. त्यांना म्हटलं उत्तर इथून आला का काय, दाढी जटा दिसल्या. कहा से पधारे हा महाराज जी आप. हमें ते आता हिंदी तू बोललो ते म्हणे वैसे तो हम हिमालय से पधारे है. हमी हिंदी आहे ते पण हेलपाटे खाती. हिंदी आते पण हेलपाटे खाती. आमचे काही लोक घेऊन जवळपास 2-3 हजार लोक होते. आम्ही अयोध्येला गेलो. आता नाही, भरपूर वर्षाखालची घटना आहे. एवढे लोक पाहून एका विद्यार्थ्याला विचारलं कहा से पधारे आप इतने लोग. आता ते महाराष्ट्रातलंच होतं. त्यानं उत्तर दिलं हम 1-2 आलंदी के, बाकी सब इकडले तिकडले. हम 1-2 आलंदी, इधर उधर की आलंच नाही हो त्याला. महाराज लोक तेवढे आळंदीतले होते, बाकीचे खेड्यावरचे होते. म्हणे इधर उधर के नाही, इकडले तिकडले. हिंदी आहे ते पण हेलपाटे खाते. महाराज ते म्हणे महाराज जी कोई ज्योतिष्य जानता. नळोबारा महाराज असा हात पुढे केला, महाराज जी कोई ज्योतिष्य. हा क्यों नाही क्यों नाही. कारण हा इथंच पडून राहायचा ना, सगळ्याचे 7 बार याला माहित होते. त्याने हात पुढे केल्यावर त्याचं नाव, त्याच्या बापाचं नाव, त्याच्या आज्याचं नाव आणि कोणत्या बांधासाठी भांडणं कोर्टात गेली ते सांगितलं. त्याने खूप महाराज पाहिले पण एवढा पोचलेला पाहिला नाही, एवढा त्रिकालदर्शी महात्माच पाहिला नाही. महाराज असंच आहे, सत्य गेले भोळ्यावरील विकल्पाची चालीत होती. अशी गर्दी वाढली, अशी गर्दी वाढली. महाराज आमचा हात पहा, महाराज आमचा हात पहा. आणि महाराज नाव असं ज्योतिष्य सांगायचं, कारण सगळ्याचे 7 बार याला माहित होते. इथंच पडून राहायचं ना. दिवसामागून दिवस गेले, राजवाड्यात बातम्या आली, दादा एकदा जाऊनच आणि एकदा हात दाखवूनच. अहो नावाचं ज्योतिष्य सांग.
बलराम दादाला लोक म्हणत होते. संध्याकाळी कृष्ण घरी आला. बलराम दादा विचारलं, कृष्णा म्हणे काय? म्हणे तुझ्या कानावर काय आलं का? म्हणे काय? अरे म्हणे इथं कोणीतरी महात्मा हिमालयातून आला, संन्यासी महात्मा आहे, ज्योतिष्य भविष्य जशाला तसं नावासह सांगतो. कृष्णाने आपल्या कानाला हात लावले. दादा आपला विश्वास नाही. दीक्षा तर यांचीच आणि आपला काही नाही विश्वास. अरे कृष्णा, साधूच्या बाबतीत असं बोलू नाही. उद्या आपल्याला दर्शनाला जायचं. दादा तुम्ही म्हणता तर येतो, पण आपला काय नाही. खेळतो येण्याची खेळावा, आपला विश्वास नाही. दुसरा दिवस उजाडला. रात्रीच तिकडं संन्याशाला फोन गेले. हॅलो संन्याशी बुवा, ज्याच्यासाठी तुम्ही संन्याशी झाले कार्य प्रगती पथावर आहे. उद्या मी बलराम दादा आणि सुभद्रा आपल्या दर्शनाला येणार आहे. प्रत्येकाला नाव घेऊन आशीर्वाद द्यायचा आणि थोडं ज्योतिष्य सांगायचं, भविष्य सांगायचं. म्हणे बुवा नाव घेऊन आशीर्वाद देणं सोपं आहे, पण ते ज्योतिष्य काय सांगायचं? म्हणे सोपं आहे. काय सोपं आहे? ज्योतिषाचे काही कॉमन पॉईंट असतात. पहिला कॉमन पॉईंट आहे, तुमच्यासारखे सद्ग्रस्त भोये गावात दुसरे तिसरे नाही. भोये गाव ना, भोये गावात दुसरा तिसरा नाही. आणि दुसरं वाक्य हे वापरायचं, तुम्ही सगळ्यासाठी करता पण तुमच्यासाठी कोणीच काही करत. पटलं तुम्हाला? कॉमन पॉईंट आहे ते. कॉमन सगळेच काय सांग, बी सिक्रेट काही ठेवतो ना, सगळेच कसे काय सांगू. महाराज ते संन्याशी बुवा सकाळीच वाट पाय उभा भेटीची आवडी. 4लाच उठून वाटच पाहत होता. तयार होऊन बसला संन्याशी माळ जप करत. आता येतील मग येतील, आता येतील मग येतील. 5-5:30 वाजले. बलराम दादा सुभद्रा कृष्ण दिसले. संन्याशांनी डोळे लावले, माळ चालू केली. बलराम दादा पुढे असणारे बलराम दादा संन्याशाच्या जवळ आले, पायाला हात लावला, दर्शन घेतात. तेवढ्यात संन्याशांनी डोळे लावूनच आशीर्वाद दिला. आयुष्यवंत भव बाळा, बलरामा आयुष्यवंत भव. दादा तर 50% गारी इथंच पडले. लोक म्हणत नाव घेऊन आशीर्वाद देतो. संन्याशी डोळे लावून आहे, समाधी अवस्थेत आहे, तरी आपलं नाव कोणी सांगितलं इतक्या सकाळी? नाव घेऊन आशीर्वाद दिला. पा कृष्णा पा. हा म्हटलं नव्हतं तुला? म्हणे थांबा जरा थांबा. लगेच संन्याशाने डोळे उघडले आणि पाहिलं, बाळा बलरामा, सध्या तुझ्या चित्तात तुझ्या बहिणीच्या लग्नाचा विचार चालू आहे, पण आपण एक ठरवतो, दैव काही वेगळंच ठरवते. गुरुजीला वाटलं सगळा 7-12 ओपन करतो का काय? गुरुजीने हो केलं का? संन्याशी गप्प. गुरुजी कोण आलं लक्षात तुमच्या? कृष्ण. सुभद्रा पुढे आली. सुभद्रेनं दर्शन घेतलं, आशीर्वाद दिला. गुरुजी पुढे आले. गुरुजी कोण? कृष्ण. दर्शनाला पुढे आले, दर्शनाला वाकले. संन्याशाचा हात असा चळ 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 कापू लागला. संन्याशाला माहित होतं का आपला 7-12 फक्त यालाच माहित आहे. हात कापू लागला. गुरुजीच्या लक्षात आलं, शिष्य घाबरलेला दिसतो. गुरुजीनं पायाला चिमटा घेतला. दे आशीर्वाद, आशीर्वाद दे. आणि मग त्यानं आशीर्वाद दिला. आयुष्यवंत भव बाळा कृष्णा, आयुष्यवंत भव. आणि मग ते उभे झाले. म्हणे थोडं ज्योतिष्य सांगू का तुमचं? म्हणे काय सांगतो? मग बलराम दादाला म्हणू लागला तो संन्याशी, म्हणे हा तुमचा लहाना भाऊ कृष्ण दिसतो, हा तुमच्या विरोधातच फॉर्म भरणारा दिसतो. ते म्हणे आमच्या घरातला भेद का जास्त काढशील तर तुझ्या 7-12 माझ्याच हातात आहे. ते गप झालं संन्याशी. तेवढ्यात बलराम दादांनी विनंती केली, म्हणे संन्याशी बुवा तेवढं उद्या आमच्याकडे प्रसादाला यावं. म्हणे वैसे तो हम किसी के घर में जाते नहीं. गुरुजीला वाटलं जुळवलेलं बिघडवतो. त्याने एवढाच आग्रहायचं, काही यायला हरकत नाही, फक्त सोहळ्यात जेवण लागल. म्हणे चिंता चलू नका. दुसरा दिवस उजाडला. वाजत गाजत संन्याशी घरी आणले. संन्याशी बुवा सोहळ्यात सुभद्रा स्वयंपाक करून वाढत होती. संन्याशी जेव्हा एकटेच बसले, जेवण करत होते सोहळ्यात संन्याशी, ऐका एकही वाढ वापस जाऊ देत नव्हते. ती सुभद्रा विचारात पडली, हे काय काळातून उठून आलं का काय? तिनं कडी वाढली. त्याला वाटलं त्रिकालदर्शी महात्मा आपल्या आतलं विचारावं का कोणी इथं नाही म्हणून. संन्याशी बुवा कोणाला सांगत नसाल तर की विचारू का? म्हणे काय, माझं प्रेम अर्जुनावर आहे आणि अर्जुनाचं प्रेम माझ्यावर आहे, पण 1 महिना झाला अर्जुनाचा काय फोन लागत नाही, पत्ताही नाही. फोन लावण्याचा फार प्रयत्न केला तर नॉट रिचेबल सांगत. त्याचा तेवढा पत्ता सांगता का? संन्याशाने कडी पिण्यासाठी एवढी वाटी उचलली, तशीच वाटी खाली तशीच आली नाही, तिने अर्धी दाढी खाली आणली. मग ती त्याच्याकडं पाहत राहिली. यांना कुठं पाहिल्यासारखं वाटतं. मग तिनं तोंडावर पाणी मारलं, चिमटा घेऊन पाहिला. इथं आपलं सोंग दिसते म्हणे. अहो हे असं कसं, हे असं कसं म्हणे.
गुरुजीनं घाई कपडे दिली, मी तरी काय करू. म्हणे माझं कसं, चिंता करू नको, कान फुकायचे बाकी आहेत. कपडे दिले, कान फुकलेले नाहीत. चटकन मागच्या दाराला रथ उभा आहे, चटकन चला. सुभद्रेचा हात धरला, संन्याशी रथात बसले, रथ निघला. निघल्यानंतर झालं असं, रथ निघाला. द्वारपाळ्याने पाहिलं, धावत दादाकडे, दादा घात झाला. संन्याशाने सुभद्रेला नेलं. कृष्ण तिथंच होता. बलराम दादा म्हणे, कृष्णा तुझ्या कानावर काही आलं का? म्हणे, दादा मी आधीच सांगितलं होतं आपला विश्वास. सूत्र तर इथूनच चालत होते, आपला काही नाही. अरे कृष्ण आपली बहीण आहे, आणाय गेलं पाहिजे. म्हणे, अविचारानं निघू नका. अविचारानं तुम्ही गेले म्हणून हे घडलं. सैन्याला तयार करा. सैन्य तयार करायला दादाला पाठवलं. तेवढ्यात यांनी फोन केला, हॅलो संन्याशी बुवा, आम्ही येत आहे. सुभद्रेला रथ चांगला चालवायचा, तो रथ चालवायला सुभद्रेला बसवा आणि तुम्ही रथात धनुष्य घेऊन फक्त उभे राहा, मारू मात्र नका, आम्ही येतोच. पाठोपाठी सैन्य घेऊन आले. पुढं दिसतात, पाहतात तर रथात सुभद्रा, रथाचं घोड्याचं संचलन सुभद्रा करत आहे, रथ सुभद्रा चालवत आहे. आणि पुढा कृष्णाने पाहिल्यानंतर कृष्ण म्हणतो, दादा जरा पुढं पहा. अरे म्हणे, पुढं काय पाहायचं कृष्णा? संन्याशी सुभद्रेला घेऊन जात आहे, पुढं काय पाहायचं? म्हणे, दादा जरा डोळे चोळून चष्मा लावून पहा. बलराम दादाने डोळे चोळले, चष्मा लावून पाहिलं. दादाला काय दिसलो? कोण रथ चालवत होतं? सुभद्रा. मी बहिर आहे. कोण चालवत होतं रथ? कोण चालवत होतं? सुभद्रा चालवत होती. आणि संन्याशी रथात निवांत उभा होता. मग मी तुम्हाला विचारतो, रथ चालवणारा घेऊन जात असतो का रथात बसलेला घेऊन जात असतो? हा, रथ चालवणार. रथ कोण चालवत होतं? मग कृष्ण म्हणू लागला, दादा संन्याशाने सुभद्रेला नेलं नाही, सुभद्रेनं संन्याशाला नेलं. भारत कोण चालवत होते? आणि हे पाहिल्यानंतर मग बलराम दादा डोकं खाजून विचार करू लागले, सुभद्रा असं का वागत आहे? मग कृष्ण म्हणे, दादा माझ्या कानावर थोडं आलं होतं. म्हणे, काय? ज्या अर्थी सुभद्रा रथ चालवत आहे त्या अर्थी संन्याशी दुसरा तिसरा नसला पाहिजे, अर्जुनच असला पाहिजे. म्हणे, हे तू कशावर म्हणतो? म्हणे, माझ्या कानावर असं होतं का सुभद्रेचं प्रेम अर्जुनावर आहे आणि अर्जुनाचं प्रेम सुभद्रेवर आहे. म्हणून बलराम दादा म्हणे, किसन्या तुला किती दिवसाचं माहित आहे? म्हणे, दादा मला खूप दिवसाचं माहित आहे. म्हणे, मग तू असं का सांगितलं नाही? म्हणे, तसं तुम्ही ऐकलं मस्त. म्हणे, आता मला सगळंच माहित झालं, तूच त्याच्यातला मध्यस्थी असला पाहिजे. कान धरले. म्हणे, दादा मीच मध्यस्थी आहे. म्हणे, बोलाव त्यांना. बोलाव. दोघांना बोलावलं. त्यांना सांगितलं, सगळं ठेवा, दादाचा आशीर्वाद घ्या. दर्शन घेतलं, लग्न लागलं, माझा दृष्टांत संपला. काय सांगितलं तुम्ही दृष्टांत? अभंगाला महत्वाचा होता. एक दिवस युद्धभूमी चालू आहे आणि युद्धभूमीत देव अर्जुनाला म्हणतात, अर्जुना संन्याशी होऊन माझी बहीण तू चोरून नेली. माझ्या चित्तात तुझ्याविषयी विकल्प यायला पाहिजे होता, पण तुझ्याविषयी माझ्या चित्तात विकल्प आला नाही. का आला नाही? त्याचं उत्तर ज्ञानेश्वर 11व्या अध्यायात ओवी आहे, संन्याशी होऊन त्वा जनी चोरोनी नेली माझी भगिनी, विकल्प नुपजे म्हणे का मी तू दोन्ही स्वरूप एक, माझं तुझं स्वरूप एक आहे, पण माझ्या चित्तात विकल्प आला नाही. देवते संत स्वरूप दोघात अभेद आहे. म्हणून तुकोबार म्हणतात, आपल्याला कळू नाही, शल्य कळू नाही, वर्म कळू नाही. सोपं सांगू का? द्राक्षाचं जे पैसे आले घरच्या कपाटात ठेवलेले आहेत, 30 लाख रुपये ठेवलेले आहे. माईकवर आला आणि सांगू लागला, ऐका आमच्या द्राक्षाची बाग गेली आणि गेल्यानंतर पहिलंच बिल 30 लाख आलं, ते आमच्या घरी कपाटात ठेवलेलं आहे, असो ठावे सकळा. जमन नाही जमत देवा. हे सगळ्याला कळून जमत नाही. काही गोष्टी सगळ्याला कळाव्या आणि काही गोष्टी काहीला कळाव्या. 9 गोष्टी सगळ्याला कळू नये, पण कळावं काय? देव कळावा आणि संत कळावं. थोडं माफी मागून बोलतो, देव नाही कळला तरी चालते, पण संत कळावे आणि संत देव म्हणून कळावे. म्हणून तुकोबार म्हणतात, मी तो सांगत असे भावे, असो ठावे सकळा. सगळ्याला कळावं, देव निर्गुण निराकार आहे, निराकारी ओस दिशा, इथं या येथे इच्छा पुरत असे. आणि शेवटचं सांगितलं, देव म्हणजे उधारमाल आहे आणि साधू म्हणजे नगदमाल आहे. म्हणजे काय? देवाची सेवा या जन्मात करायची, पुढं कुठं तरी कोणत्या जन्मात त्याचं फल भोगायचं, पण साधूची सेवा याच जन्मात करायची आणि इथंच त्याचं फल आहे. इथंच फल, साधूच्या सेवेचं फल काय? असं समाधान प्राप्त होते, ते कधीच जात नाही. शास्त्रात ज्याला निरंकुश तृप्ती म्हणतात, सांकुशा विषय तृप्ती, रियम तृप्ती निरंकुशा, कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्त नित्येव तुप्यते, अशी अवस्था साधूच्या जीवनानं, साधूच्या साधनेनं प्राप्त होते. ती
तीच अवस्था, ते सुख आणि ते समाधान आपल्या जीवनात प्राप्त व्हावं अशी सद्भावना करतो. झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पण करतो. वाणीला विराम देतो. मोठ्या प्रेमानं टाळी वाजवून सगळेजण एकदा संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर गावाचं पारमार्थिक वैभव सांगायचं हे शब्दात नाही सांगण्याची गरज, ते मंदिर सांगत असते. आणि मला वाटते भोये गावाचं पारमार्थिक वैभव काय सांगत असेल, हे प्रासाद, हे मंदिर, देवाचे हे मंदिर, या परमार्थाचं वैभव आपल्या अंतःकरणात असणारी पारमार्थाची उर्मी काय आहे हे सांगत आहे. अशीच परमार्थाची उर्मी आपल्या अंतःकरणात वृद्धिंगत स्वरूपाची व्हावी अशी सद्भावना करतो. त्या देवाची कृपा आपल्यावर व्हावी अशी सद्भावना करतो. खऱ्या अर्थानं वेळ झाला, पण आमचे आदरणीय किरण महाराज, आदरणीय निळोबाराय महाराज त्यांनी कसं आणलं, कसं आणलं नाही मग कसं आणलं, आलं का लक्षात? काय सांगायचं तुम्हाला, वाट कशी कापायची होती आणि त्याच्यानंतर कसं यायचं होतं. आलो. आता ती काय मीमांसा करत नाही, पण दोघांनी सुद्धा ही आमची मंडळी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत अध्ययन केलेली ही मंडळी आहेत. इकडं वैभव महाराज असतील, इकडं आधी करून सर्व मंडळी एका ते काय गणू अपार आहे, ही सगळी मंडळी आहेत. पुढं आमचे मृदंगवादक महाराज आदी करून सगळीजणं, सर्वांना कोटी धन्यवाद देतो. आपल्याला कोटी धन्यवाद देतो. आणि देवाची अशी साधना करा का हालकारे कृष्णा डोलकारे, घडिये घडी गुज बोलकारे. तो आपल्याला बोलला पाहिजे, त्याने आपलं हृदय आपल्याजवळ प्रगट केलं पाहिजे. अशी साधना करा. जीही केला मूर्तिमंता ऐसा संत प्रसाद, तो प्रसाद आपल्याला प्राप्त व्हावा अशी भावना. वाणीला पूर्ण विराम. जय जय